लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पाकिस्तानात युद्धविरामावर चर्चा होणं भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट. ट्रम्प पाकिस्तानचे आभार मानत असतील तर भारताला चपराक. संजय राऊतांचा घणाघाती निशाणा, तर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राऊत आक्रमक. इराणसारखा देश अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. अमेरिकेबाबत जगाला असलेली भीती इराणनं मोडून काढली. ट्रम्पसारख्या राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवला. संजय राऊतांचं हे वक्तव्य. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करायला पाहिजे. काँग्रेसनं पोटनिवडणुकीतनं माघार घ्यायला हवी होती. काँग्रेसची उमेदवारी मागे घेईल अशी मला खात्री. बारामती पोटनिवडणुकीवर राधाकृष्ण विखेंची ही प्रतिक्रिया. अजितदादांच्या मृत्यूचा गुन्हा महाराष्ट्रात का दाखल करत नाही? संजय राऊतांचा सवाल. तर दादांविषयी जी उचकी लागली आहे त्या उचक्यांची नाटकं बंद करा. उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. किती लोक राहतात ते बघू. राऊतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांसोबत पार्थ पवार देखील उपस्थित होते. बारामती पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा. सूत्रांची माहिती. तर राज्यातील इतर राजकीय आणि संघटनात्मक मुद्द्यांवर सुद्धा चर्चा. सूत्रांची माहिती. बारामती पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केले. अनेक या ठिकाणी उमेदवार हे बारामती बाहेरचे. करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात अद्याप भाजप नेत्यांचा काँग्रेस नेत्यांना फोन नाही. सूत्रांची माहिती. तर बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस अद्याप ठाम असल्याची सूत्रांची माहिती. समरजित घाटगे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजपात त्यांनी प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेश कार्यालयामध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश संपन्न. फडणवीसांच्या आदेशानं माझा भाजपात पक्षप्रवेश. माझं राजकीय भवितव्य फडणवीसांकडे सोपवलं. समरजित घाटगेंची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडण्याची पूर्वकल्पना पवारांना दिली होती. घाटगेंचं वक्तव्य. समरजित घाटगे भाजपचेच आहेत. ते फक्त तिकिटासाठी आमच्याकडे आले होते. तिकीट मिळालं, लढले आणि आता परत भाजपवासी झाले. समरजित घाटगेंच्या भाजप प्रवेशावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांसोबत बैठक घेणार. नंदवन निवासस्थानावरून शिंदे ऑनलाईन बैठक घेणार. यावेळी शिंदे नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी व्हीसीद्वारे संवाद साधणार. पटेलांच्या तिरोडा देखील या ठिकाणी सभेतील बॅनरवर अजितदादांचा फोटो नाही. विकास लवांडेंची पोस्ट. तर तटकरे पटेलांनी स्वतंत्र असल्याचं दाखवून दिलं. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसतायत. लवांडेंची टीका. मुंबई आपलीच आहे. मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा. नगरसेवकांच्या शिबिरामध्ये आदित्य ठाकरे यांचं मार्गदर्शन. तर मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा. आदित्य ठाकरेंचं आवाहन. नागपूर शहरामध्ये काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत. विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत. गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल कोटेचा, प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत. छावा संघटनेच्या नानासाहेब जावळेंनी घेतली विखे पाटलांची भेट. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. हैदराबाद गॅझेटचा मराठा समाजाला फायदा होत नसल्याची पदाधिकाऱ्यांची तक्रार. सांगलीच्या जत पडताळणी कार्यालयाच्या विरोधामध्ये भाजप ओबीसी मोर्चाचं धरणे आंदोलन. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. तर जात पडताळणी कार्यालयाच्या कारभाराची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. महाराष्ट्रामध्ये आता इच्छा मृत्यूपत्राचा पर्याय अधिकृतपणे लागू. दुर्धर आजारांबाबत उपचार करावेत का? कोणत्या स्तरापर्यंत करावेत याबाबतचं इच्छापत्र करून ठेवता येणार. शासकीय दस्तऐवजामध्ये हे जतन केलं जाणार. राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तक अशा उल्लेखाचे निनावी पत्र व्हायरल. तर सुनेत्रा पवारांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेत धोका असा देखील या पत्रात उल्लेख. पुरावा नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू. प्रज्ञा खोसरे यांची पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया. बोंधू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर बोंधू खरातला आज व्हीसीद्वारे कोर्टात हजर केलं जाणार होतं. दरम्यान तिसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याचा अर्ज कोर्टानं मंजूर केला असून बोंधू खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. बोंधू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार. खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना या ठिकाणी विक्री. तर खरातच्या व्हिडिओ प्रकरणी सायबर विभागामध्ये गुन्हा दाखल. सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं समोर.
मोंदू अशोक थरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढला. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत. आतापर्यंत पीडित महिलांच्या 19 तक्रारी ऊर्जापूजन यासह शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप. मोंदू कराडच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता, किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक. कुटुंबियांच्या नावावर सुद्धा 70हून अधिक प्रॉपर्टी तपासात माहिती उघड. ईडीकडे 35 मालमत्तांची कागदपत्र. आर्थिक तपास आता वेगात सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांच्या कन्या नताशा आव्हाडांना राष्ट्रवादीकडून जबाबदारी. नताशा आव्हाडांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती. माढ्यातील अंजनगाव मध्ये पुतळा प्रकरणात कारवाईला गती. तपासाच्या दृष्टीनं सर्व माहिती काढण्यासाठी अंजनगावात फॉरेन्सिक व्हॅन दाखल. अमरावती जिल्ह्यातील शेंदू जरणा घाट या ठिकाणी नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षाला कार्यालय नाकारलं. स्वखर्चानं कार्यालय उभारत अजित पवारांच्या पक्षाची गांधीगिरी. सत्ताधारी भाजप विरोधी पक्षाचा आवाज दाबत असल्याचाही आरोप. मुंबईतील कांदिवलीमध्ये दुकानावर गुजराती भाषेतील नामफलक. गुजराती भाषेतील नामफलकावर मनसेचा आक्षेप. नामफलक मराठीत करण्यासाठी मनसेकडून निवेदन. 7 दिवसात नामफलक बदलण्याचं दुकानदारांकडूनही आश्वासन. मुंबईमध्ये महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी जी साऊथमधील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे. पालिकेनं दिलेल्या डेडलाईनमध्ये काम करण्याची या ठिकाणी अपेक्षा असल्याचं पेडणेकर म्हणाले. नागपुरात रिक्षा चालकांचं आंदोलन. एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. मध्य पूर्वेतील युद्धाचा ऑटो एलपीजी पुरवठ्यावर परिणाम. तर एलपीजी गॅस 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध करण्याची मागणी. सासवड ते कोंढवा हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि रॅलीचं आयोजन. मोर्चामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप सहभागी. लव जिहाद लँड जिहाद विरोधात मोर्चाचं आयोजन. नागपूरच्या महादुला कोराडी या भागामध्ये अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी. सकाळी 6 पासून नागरिक गॅस गोडाऊन बाहेर रांगेत उभे. महादुला कोराडी भागामध्ये 4000 सिलेंडरची मागणी असताना केवळ 300 ते 400 सिलेंडरचाच पुरवठा. युद्धामुळे गॅस टंचाईच्या भीतीनं चंद्रपुरात नागरिकांच्या लांबच लांब रांगा. अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्यानं एजन्सी बाहेर बाउन्सर्स तैनात. नागरिक आणि मालकांमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी प्रशासनाची कसरत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एलपीजीचा तुटवडा. तर सकाळपासून अनेक तास ग्राहक रांगेत उभे. उन्हाळ्यामध्ये विद्युत पुरवठा सुद्धा खंडित होत असल्यानं विद्युत शेगडीही बंद. सोलापुरात 10 दिवसांनंतर ऑटो एलपीजी उपलब्ध. शहरातील एकाच पंपावर गॅस उपलब्ध असल्यामुळे ऑटो रिक्षाच्या लांबच लांब रांगा. जुन्या सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी पंपावर रिक्षा चालकांची गर्दी. यवतमाळच्या दारव्हामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांग. तर यवतमाळमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा. कडाक्याच्या उन्हामध्ये नागरिक पहाटेपासूनच सिलेंडरसाठी रांगेत. नंदुरबारमध्ये महिन्याभरापासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद. पुरवठा बंद असल्यामुळे नंदुरबारमध्ये व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर. केटरिंग व्यवसायावर मोठा परिणाम. लग्नाच्या ऑर्डर्स घेणं सुद्धा सध्या बंद. सिंधुदुर्गातील हॉटेल व्यावसायिकांवर आता सध्या सिलेंडर अभावी उपासमारीची वेळ. हॉटेल व्यावसायिकांना आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा हा फटका. काही व्यावसायिकांनी मेनूमध्ये कपात केली आहे. रत्नागिरीमध्ये सिलेंडर नंतर आता खत टंचाईचा हा धोका. तर आखातातील देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता खतांवर होण्याची शक्यता. रत्नागिरीसाठी 28,000 मेट्रिक टनाची खतांची मागणी. तर मात्र केवळ 12,000 मेट्रिक टन खतांसाठीच मंजूर. बीडमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाल्याला या ठिकाणी गुरांना घालण्याची वेळ. मेथीच्या एका भेळ्याला फक्त 1 ते 2 रुपयांची किंमत मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतित. अमरावतीमध्ये ऐन लग्नसराईच्या काळात फुलांचे दर घसरले. गुलाबाचे दर 150 रुपयांवरून 50 रुपये किलोवर. तर झेंडूचे दर सुद्धा 80 रुपयांवरून 20 रुपयावर. आर्टिफिशियल फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या विक्रीत घट. नैसर्गिक फुलांचे भाव उतरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर कापसाच्या दरात वाढ. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रुईचे दर वाढून पॉलिस्टर महाग झाल्यानं कापसाला मागणी. कापसाच्या दरामध्ये प्रति क्विंटल 800 ते 900 रुपयांची वाढ. मात्र शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा नाहीच. बारदान उपलब्ध नसल्यामुळे परभणीच्या अनेक नाफेड खरेदी केंद्रांवर 25 दिवसांपासून हरभरा खरेदी बंद. हरभरा उत्पादक शेतकरी यामुळे चिंतेत. लातूर जिल्ह्यातल्या 107 हमीभाव केंद्रांवर हरभरा खरेदी सुरू. तर हमीभाव केंद्रांना 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. आडत बाजारांपेक्षा हमीभाव केंद्रांवर जास्त भाव असल्यामुळे शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे ओढा. मात्र हरभरा शिल्लक नसल्यामुळे आवक थंडावली आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे आजपासून पंचनामे होणार. जिल्ह्यामध्ये आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. जिल्ह्यामध्ये 33% पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान.
894 शेतकरी बाधित. उन्हाळी आणि रब्बी पिकांना याचा मोठा फटका. विभागीय आयुक्तांकडे प्राथमिक अहवालही सादर. राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची घोषणा. उद्यापासून अभियानाची सुरुवात होणार. अतुल सावेंची घोषणा. तर गावापासून ते राज्यस्तरापर्यंत आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावरही भर. चंद्रभागेचं पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलेलं इंग्लंडचं सेबर तंत्रज्ञान प्रभावी ठरत नसल्याचं चित्र समोर. या तंत्रज्ञानामुळे नदीतील पाणी स्वच्छ होईल असा दावा करण्यात आला होता. तब्बल 34 कोटींचा खर्च या सेबर तंत्रज्ञानावर करण्यात आलेला आहे. कांदिवली मालाड दरम्यान लिंक रोडवर वाहतूक कोंडी. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. कांदिवली डहाणू खरवाडी ते मालाड वलनई या मेट्रो स्टेशनपर्यंत वाहतूक कोंडी. मुंबईच्या गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरात मनपाची 1000 अवैध झोपड्यांवर तोडक कारवाई सुरू. पोलीस बंदोबस्तात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर जवळील डबावाला कंपाऊंडमध्ये अवैध झोपड्यांवर पालिकेची बुलडोझर कारवाई. पिंपरी चिंचवडमध्ये रक्ताचा तुटवडा. वाढती रुग्णसंख्या आणि रक्तदानाच्या या ठिकाणी घटलेल्या संख्येमुळे रक्तपेढ्यांवर ताण. महापालिकेच्या YCM हॉस्पिटलमध्ये 50 पिशव्यांची दिवसाला मागणी. महापालिकेकडून रक्तदात्यांना पुढे येण्याचंही आवाहन. पिंपरी चिंचवडकरांनो, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पवना धरणामध्ये जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. कडक उन्हाळा, त्यामध्ये पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे पाणीसाठ्यात झपाट्यानं घट. ठाण्याच्या शहापूरमध्ये भीषण पाणी टंचाई. जलजीवन मिशन योजनेची 75% कामं अर्धवटच. गावपाड्यांवर पाण्यासाठी महिलांची वणवण. तर भावली धरण योजना रखडल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध रोष. पूर्णा नदीवरील पुलासंदर्भात मोठी माहिती समोर. नदीवरील पूल बांधण्यासाठी 70 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. अधिकाऱ्याची माहिती. तर दोन्हीकडून मार्गासाठी निधी मंजूर असून भूसंपादनाचं काम लवकरच पूर्ण होईल अशी अधिकाऱ्यांची माहिती. जालन्यातील बदनापुरात वर्गखोल्यांची दुरावस्था. गेल्या 6 महिन्यांपासून या ठिकाणी 3री ते 1लीच्या विद्यार्थ्यांना मंदिरात बसून शिक्षण घेण्याची वेळ. वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. अहिल्यानगरमध्ये सर्वांसाठी आरोग्य हा संदेश घेऊन जिल्हा रुग्णालयामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन. मानसिक आरोग्यासंबंधी मार्गदर्शन सुद्धा यावेळी करण्यात आलं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवठेमधील बगाड यात्रा उत्साहात संपन्न. यावर्षीचा बगाडा होण्याचा मान राहुल पोळ यांना. तर बगाडाची ड्रोनद्वारे विश्वनी ही खास दृश्य टिपली आहेत. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्यांचा जीव वाचवण्यासाठी कसरत केली आहे. पोल्ट्रीच्या शेडवर स्प्रिंकलर्सद्वारे पाण्याचे फवारे मारून गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न. धाराशिवमध्ये तापमान वाढीमुळे प्रशासन इथे अलर्टवर. तर उष्माघाताच्या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विशेष कक्षाची स्थापना. कक्षामध्ये रुग्णांसाठी 10 विशेष बेडचीही सुविधा. अकोला जिल्ह्यातील जमकेश्वर ग्रामपंचायत अपहार प्रकरणी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसह सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी. तर दलित वस्ती सुधार योजना, ग्रामनिधी आणि 15वा वित्त आयोग तसंच इतर योजनेतील निधी वळवल्याचाही आरोप. नाशिकच्या चांदवडमध्ये घरफोडी. लग्नासाठी ठेवलेले 27 ते 30 लाख किमतीचे 20 तोळे सोनं चोरीला. घराचं कुलूप तोडून चोरट्यांकडून ऐवज लंपास. चंदगड पोलिसांचा डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट्स पथकाच्या मदतीनं तपास. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये आचरणेमध्ये गोळीबाराची घटना. तर गोळीबारात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट. जखमीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ऐरोली मुलुंड रोडवर रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कारवर हाईट बॅरियर कोसळलं. दरम्यान मुलुंड इथल्या सागर गावकर यांच्या गाडीवर हाईट बॅरियर कोसळल्याची घटना. वाहनांचं यामुळे मोठं नुकसान. 15 एप्रिलपासून एसटीची पुन्हा भाडेवाढ. एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. यामुळे एसटीचा लांब पल्ल्यांचा प्रवास हा 90 ते 100 रुपयांनी महागणार. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.